हे बघू शकता तुम्ही आपल्या आजी. काही नोकरी विक्रीचं पाय ना काय फार्म गिरम भरायचा आहे ना का ते हेलूच काढत बसतो आणि तो शाळा गिरा काही शिकणं जरसा. हे बाबा म्हणते मग लग्न झालं म्हणे तू 4 लेकराचा बाप आहे म्हणे. ह्या बाबाला म्हणलं चांगले चांगले एंट्रोली आपल्याकडून नंबर लागाव. डिगी 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 डिगी. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आम्ही आलो होतो इसरूळ मंगरूळ फाट्यावर. हे बघू शकता इकडे मावशीच पोरग, हे मामाच पोरग यायला घरी जायचं होतं. आजीले बाबाले, इकडे दाजी हिलाय ना मामाच पोरग चालले मग घरी. आता यायला म्हणलं जा तुम्ही, मी येतो यायला मागून वाटीलून. मामाच्या पोराची काही जायची इच्छा हो राहिली नाही, पण त्याला बळजबरी आजीने नेणं लावलं. त्याला वाटवायला दुपारून जाव. आता जाऊ द्या, ते रडकुंडे आला बिचारा. बघू शकता तुम्ही. मामाच्या पोरानं म्हणलं जाऊ दे, रडू नको बाळा, ताण नको घेऊ, मी तुला भेटायला होतो घरी. रड नको रड नको. बघू शकता तुमच्या डोळ्यात पाणी आलं की नाही, बघू शकता. आता काय भाऊ, रडकुंडे आला देऊ. त्याला वाटवलं की आपला भाऊ इथं, त्याला थांबा. पण कसा विषय, आजी बाबा म्हणून राहिले त्याले की चाल आपल्याला जायचंय. त्याचं म्हणणं होतं दुपारून गाडी आहे, त्या गाडीने जायचं. त्याची गाडी गेली हो, कोणते भांडणं करवायला आजी बाबा. यायला म्हणलं कुठं भांडणं करवायला, येणच ना दुसरी गाडी. ते ऐकू बी राहील नाही, भांडूच राहिली तरी. हे मामाचं पोरग त्यालेच नाराज होईल. आता काय करता, डोळ्यात पाणी आलं तुम्ही पाहू शकता. पा भावांनो, तुम्हाला जर का आपले डेली ब्लॉग जर का बघायचे असतील तर आपले लवकरच 500 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे. तोपर्यंत सबस्क्राईब करून टाका. आपल्या भावाला सबस्क्राईब करून घ्या लवकर लवकर. अरे मी भरते तुला भाडं नाही मी भरते ना, पैसे काय करतो यायचं पाय इकडे काय चालू झालं. मी देते ना भाडं तुला. नाही तू दे. मी काय देतो? अरे मी खात नाही तुला पैसे, मी देते ना तुला भाडं भरते ना. काय देतो तू? याचं म्हणणं आहे आजीला पैसे मागू राहिला ह्यो, म्हणतो मी भाडं भरतो म्हणतो ह्यो. पाय हुशार, लेच हुशार आहे जरा. मी भाडं जरा जास्त हुशार बरं ह्यो. अरे मी भरते ना, तो आजीला बोर करायला पैसे दे 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 मी म्हणला. भरते ना, तुला भाडं पैसे देत नाही, तुला पैसे देऊन टाकते. हे बिचारे सगळ्यात गरीबी, पण ते बिचारा लेस रडकून दिले आज. हे बघू शकता तुम्ही. आता एसटी आली, आता ती पहिली इसरूळ ती थांबली, ते उतरते लोक. आता ती तिकडून जाऊन येईन वापस. बाबाला लहानपणचा जिगरी भेटला, तर बाबाच्या चालू इकडे गप्पा. खरंच जुने लोक ते जुने लोकच होते. त्यांची मैत्री अजून बिलेच घट्ट आहे. चांगले चांगले एंट्रोली. 20 वर्षाचा नाही बाबा, 20 वर्षाचा. हे बाबा म्हणते मग लग्न झालं म्हणे तू 4 लेकराचा बाप आहे म्हणे. ह्या बाबाला म्हणलं चांगले चांगले एंट्रोली आपल्याकडून नंबर लागाव. बाबा नाही हो, काढी नका मारू, काढी नका मारू. हो का, महाराज आहे का? सॉरी बाबा, बाबा म्हणलं मी तुम्हाला महाराज. हो का. हे बघू शकता तुम्ही आपल्या आजी. काही नोकरी विक्रीचं पाय ना काय फार्म गिरम भरायचा आहे ना का ते हेलूच काढत बसतो आणि तो शाळा गिरा काही शिकणं जरसा. शकता तुम्ही. गाडी आल्या आता इसरूळून जाऊन. आता बाबाला त्याला देतो बसून, मग मी जातो घरी. जा रे वारे, चालले आता ते गाडीमध्ये. बाय 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 बाय. गेलं त्याला बसमध्ये बसून. आता निघलो मग मी आता घरी जाण्यासाठी. आजीला त्याला दिलं गाडीमध्ये बसून आलो. मग त्याला सोडून आपल्या ताईच्या घरी. काल आपल्या भाषेचा बर्थडे होता, पण त्याचा काही ब्लॉग शूट नाही करू शकलो मी. आपला मित्र सोहमीची झाली शाळेत जायची तयारी चालू, पण याचा काही शाळेत जायचा विचार नव्हता आज. त्याची त्याची झाली घरी जायची तयारी. त्याला म्हणलं जा तुम्ही, मी येतो संध्याकाळपर्यंत घरी. आता बरोबर बसा, नाही तर बस. तसं की तुम्हाला सांगायचं काम नाही म्हणा. जा मग, आता येतो आम्ही संध्याकाळपर्यंत घरी. ते गेले मग आता घरी. भाषी बघू शकता तुम्ही. आणि तिथं रड रोली. काय झालं बाई, काय झालं? डिगी 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 डिगी. आता डायरेक्ट हसू राहील ती. डिगी डिगी डिगी. जिमणी दाखवून बाई, जिमणी दाखवून ना. हा, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हिंदवी इकडे. चाल 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 बाई, चाल 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 बेटा, चाल बाई. हिंदवी भाषी बी रिकामीच काम करते. आता बरं झाले बोट चनले असते भाषीची. चनले बाई बोट. पाहू दे बाई, पाहू दे. कुठं लागलं? कुठं लागलं? ताईच्या घराच्या थोडं बाजूलाच आपल्या मावशीचं पण घरी. आता चाललो आम्ही मावशीच्या घरी, मम्मी पप्पा आणि मी.
आलो मग मावशीच्या घरी. मावशीच्या घराला तर हेच लावली होती, आतून लावून गेलो होतो मावशीन घर. अरे उघडा रे घर. त्या मार्गे घर बंद होतं, मग आम्ही या मार्गे आलो. मावशीन घरच नाही उघडलं, तिकडे पाहत होतं काय कवाचं कडी ठोकरवलो आम्ही तिकडे. मावशी आली चहा घेऊन, मस्त पैकी चहा घेऊन घेतला. आवाज बहिणीच्या पोराला 1 घंट्यापासून झोका द्यायला लावला, पण तरी काही झोपाचं नाव नाही घुराला भासा. 1 घंटा झाला झोका द्यायला लावला त्याला. शेवटी 1 घंट्यानंतरचा वनवास संपला. आमचा शुभ मस्त पैकी आता झोपला. तू म्हणत असताना की तो असं कोण म्हणतो, कारण की याचं नाव शुभ आहे. निघलो मग आम्ही सगळेजण ताईच्या घरी परत जाण्यासाठी. ताईने स्वयंपाक केला होता, मस्त पैकी जेवण घेतो मग मी आता एकदा करून. आता घरी जायचा टाइम झाला, असा विषय झाला, भाषी मागायला लागली. बाय 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 बाय. चला तर भावांनो, भाषेला भेटून चाललो मग आता. मम्मी आणि पप्पा आणि मी घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला सबस्क्राईब करून घ्या. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.